नमस्कार मंडळी. आता टेन्शन कशाला? जेवणासोबत तोंडी लावायला काहीतरी झणझणीत हवंय ना, तर मग ही चविष्ट कच्च्या टमाटरची चटणी खास तुमच्यासाठी. मी इथं 6 ते 7 कच्चे टमाटर घेतले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कापून घेतल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या आहेत मी सोबत. त्यानंतर इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल तापवून घेतलं आहे. त्यात मग जिरं, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या टाकून छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग लगेच आपण त्यात शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाण्याला पण आपण छान तळून घ्यायचं आहे आणि त्यात मग आपण जे कापून ठेवलेले टमाटर आहेत ते पण टाकून घ्यायचे आहेत. ह्या सर्वाला आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे 5 मिनटासाठी. ह्याच्यातलं सर्व पाणी ड्राय झालं पाहिजे टमाटरमधलं आणि मग त्या गॅस बंद करून आपल्याला हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण थंड झाल्याच्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून मग त्यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत, चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आणि ह्या सर्व मिश्रणाला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला. मग आपण इथं फोडणी तयार करणार आहोत. त्या फोडणीसाठी आपण 1 चमचा तेल घेतलं आहे, मोहरी, जिरं, सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे आपण आणि मग त्यात आपण वाटून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी तयार आहे मग आपली चटपटीत टमाटरची चटणी.